काल मी अनावधानानं बोललो, शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. शेतकऱ्यावरील वक्तव्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. सोलापुरात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. कोकाटेंची हकालपट्टी करा अन्यथा कृषी मंत्र्यांना काळं फासू, शिवसैनिकांचा इशारा. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं हा विचाराधीन विषय. शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवारांनी वास्तव भूमिका मांडली. कर्जमाफीवरून भाजप खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. मारहाण प्रकरण खपवून घेत नाही मकोका लावेन. बारामतीत एकाला बेदम मारहाणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थेट इशारा. डॉक्टर केळकरांनी पत्राच्या माध्यमातून मांडलेले मुद्दे खोटे. आम्ही डॉक्टरांना सांगूनच रुग्णालयाबाहेर पडलो, तर रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना द्या. सर्व सत्य समोर येईल. भिसे कुटुंबियांनी रुग्णालयाचे दावे फेटाळले. चौकशी समिती आज भिसे कुटुंबियांची भेट घेणार. चौकशी समितीनं काल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिली भेट. 2 दिवसात चौकशी समिती सरकारला अहवाल सादर करणार. पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त. सलग 3ऱ्या दिवशी रुग्णालय परिसरात बंदोबस्त. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी. दरम्यान 2 दिवसापासून रुग्णालयाबाहेर विविध पक्ष आणि संघटनांचं आंदोलन. मला एसनशी नाव दिलंय, मी यूज अँड थ्रो म्हटलं तर चालेल का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मला हलक्यात घेऊ नका, मला छेडलं तर सोडत नाही. दाढीवर किती बोलाल? याच दाढीनं तुमची मस्ती जिरवली. शिंदेंचा हल्ला बोल. युबीटीमध्ये बी आहे तो त्यांना काढता येणार नाही. शिंदेंनी केलेल्या यूज अँड थ्रोच्या टीकेला राऊतांचं उत्तर. तर शिवसेना फोडणं हे शिंदेंचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. शिंदेंचा पक्ष एसनशी. संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा. आताचा भाजप मूळ भाजप पक्ष नाही. भाजपचा पक्ष आता दुसऱ्यांनी हायजॅक केला, तर अमित शहा आता खरेदी विक्रीवर आलेत. राऊतांची टीका. बर्फाच्या लादीवर झोपवून मारू, काहींच्या डोक्यात हवा गेली होती. नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. काही नेत्यांचा चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. कोल्हापूर जिल्ह्यानं अशा नेत्यांना तडीपार केलं. एकनाथ शिंदेंचा सतेज पाटलांवर नाव न घेता निशाणा. वक्फ बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? मुंबईत वक्फच्या जमिनीवर मोठ्या उद्योगपतीचं घर. हे घर कायदेशीर करण्यासाठी बिल आणलं. भविष्यात वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात जाणार. राऊतांचा आरोप. ख्रिश्चन समाजाच्या जमिनी घेतल्या जातील ही पुढची पायरी. आधी वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार. वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर आरोप. राम जसे वागले तसं वागण्याचा प्रयत्न करा, इतक्याच शुभेच्छा. भाजप लोकांना तणावग्रस्त आयुष्य जगायला लावते. भाजपच्या स्थापना दिनावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवसंचार सेनेच्या लोगोचं अनावरण. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर लोगोचं अनावरण. लातूर महापालिका आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडत घेतली. डोक्यात गोळी लागल्यानं बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी. लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू. तर संजय बनसोडेंकडून बाबासाहेब मनोहरे यांच्या प्रकृतीची विचारपूस. अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं. हातात तलवारी घेतलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड. ऑफिसमधील कर्मचाऱ्यावरही तलवारीनं हल्ला. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. बँक कर्मचाऱ्यांच्या बदल्या देशभरात होतात, त्यामुळे काही जण इतक्या भाषा शिकू शकत नाहीत. बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली म्हणून मनसेनं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला. छगन भुजबळांची माहिती. स्टेट बँक कर्मचाऱ्यांना राज ठाकरे यांचे आभार मानले. आभार मानणाऱ्या कर्मचाऱ्याचं फोन संभाषण. देशपांडेंकडून ट्विट. सेप्टोच्या गोदामात पदाधिकारी गेले असता उंदीर फिरताना दिसले. त्यांची चूक झाकायला आमच्यावर खंडणीचा आरोप केला. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तर मुंबईत धंदा करू देणार नाही. मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांचा इशारा. मनसेच्या बाबतीत खोटं नरेटिव्ह पसरवलं जातं. आंदोलन यशस्वी झालं तरी सुरू ठेवायचं का? संदीप देशपांडेंचे. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश. आंदोलनातील मुद्दे निकाली काढण्यासाठी उद्या बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. पवईतील अनधिकृत मशिदीवरील भोंगे काढायला लावले. किरीट सोमय्या यांची माहिती. स्थानिकांनी तक्रार करूनही कारवाई होत नाही. मुंबईत अनधिकृत मशीद अनधिकृत भोंगे चालणार नाहीत. सोमय्या यांची प्रतिक्रिया. व्यवसाय मंत्री नितेश राणे 5 दिवस नेदरलँड दौऱ्यावर. राज्यात जागतिक दर्जाचं शिपिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी सामंजस्य करार. भाजप स्थापना दिवसानिमित्तानं मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपुरात आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी मंत्री बावनकुळे, नितीन गडकरी यांचीही उपस्थिती.
आदिवासी आश्रमशाळांचा कायापालट करण्यासाठी चिंतन बैठक उद्यापासून 2 दिवस चिंतन बैठक होणार। आश्रमशाळा शिक्षकांच्या प्रश्नावरही होणार चर्चा। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे निर्देश। खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिखर शिंगणापूर इथल्या शंभू महादेवाची महापूजा संपन्न। महादेवाच्या विवाह सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी। अयोध्येच्या मठ मंदिरांमध्ये रामाच्या जन्मोत्सवाचा उत्साह। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर देश आणि जगभरातून भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल। रामनवमी निमित्तानं अयोध्येत रामलल्लाला सूर्यतिलक। सूर्यतिलकानंतर रामलल्लाच्या मूर्तीची अनोखी झलक। दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी। शिर्डीत आज रामनवमीचा उत्साह। कालच्या काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि विणेची मिरवणूक। आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात भाविकांची पहाटेपासून गर्दी। पहाटेच्या काकड आरतीनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं। अहिल्यानगरमध्ये रामनवमी मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज। नगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून भव्य मिरवणुकीचं आयोजन। नांदेडमध्ये रामनवमी निमित्तानं पोलिसांचा तगडा बंदोबस्त। कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बंदोबस्त। सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून पोलिसांची करडी नजर। वाळू शिल्पकार रविराज चित्र यांनी वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावर श्रीरामाची मूर्ती साकारली। रामनवमी निमित्तानं कलाकृती सादर। रामफळाच्या पानावर साकारलं प्रभू श्रीरामांचं चित्र। कलाकार कौशिक जाधव यांच्या कलाकृतीतून भक्तिभावाचं दर्शन। सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात चक्रीवादळासह मुसळधार पाऊस। अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। हवामान विभागाकडून पुन्हा एकदा कोकणासाठी अलर्ट। अवकाळी पावसानंतर कोकणात हवामानात बदल जाणवणार। पुढील 2 दिवस किनारपट्टी भागात वातावरणात बदल होणार। अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता। जालन्याच्या बदनापूरमधील शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचितच। फळबागांसाठी 22,500 तर कोरडवाहूसाठी 8,500 रुपये अनुदान जाहीर केलं होतं। साताऱ्यात आढावा बैठकीत आमदार अतुलबाबा भोसले। कराडच्या पाणी प्रश्नासंदर्भात आक्रमक। तर बैठकीत पाणी पुरवठा योजनेसाठी 70 लाखांचा निधी मंजूर। जालन्याच्या भोकरदनमधील धावडा गावात नळाला दूषित पाणी पुरवठा। ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। चंद्रपूरच्या मूल तालुक्यात पोलीस असल्याची बतावणी करत मालवाहू ट्रॅक्टर चालकाला गंडा। ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 34,000 रुपयांना गंडवलं। ट्रॅक्टर चालकाच्या तक्रारीनंतर 3 आरोपींना अटक। बीड शहरातील एका शाळेच्या परिसरात 40 वर्षीय व्यक्तीचे अश्लील हावभाव। पालकांनी विकृताला चोपलं। शाळेच्या परिसरात विकृताची संशयास्पद हालचाल। वनविभागाचे अधिकारी स्वतःला न्यायालयापेक्षा मोठं समजतात का? प्रसिद्धीपत्रक काढून वनविभागानं न्यायालयाचा अवमान केला। कोक्या भोसलेचे वकील अॅडव्होकेट अंकुश कांबळेंचा आरोप। वनविभाग अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती। धुळ्यातील कुवे गावात विविध विकास कामांचं भूमिपूजन। भाजप माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या हस्ते भूमिपूजन। चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यात तस्करांकडून जप्त करण्यात आलेल्या कासवांची निसर्गात मुक्तता। मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर भागांमधून कासव जप्त करण्यात आली होती। वर्ध्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार राजेश बकाने यांची भेट। वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेत चर्चा। चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या सूचना। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांवर गेल्यानं शेती कामांवर परिणाम। दुपारच्या वेळेत मजूर काम करत नसल्यानं शेती कामांना फटका। हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील पिंपळदरी शिवारात पाणवठे कोरडे। वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पाणवठे बांधण्यात आले होते। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण। सोन्याच्या भावात 1,100 रुपयांची घसरण। चांदीच्या दरात तब्बल 3,800 रुपयांची घसरण। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही पालिकांची मालमत्ता कराची वसुली यंदा 50% आत। पालिकेची कर वसुली एप्रिल महिन्यातही सुरू राहणार। कर वसुली कमी झाल्यानं नगरपालिकांना आर्थिक भुर्दंड। नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचं काम अपूर्ण। ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर। पाणी आणण्यासाठी 1 किलोमीटरची पायपीट। पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर 2 व्हीलर चालवण्यास परवानगी नसतानाही होतोय प्रवास। उर्से टोल ते लोणावळ्या दरम्यान 2 व्हीलर चालकाचा कुटुंबासह अतिवेगवान प्रवास।
राज्य तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याण मंडळावर धुळ्यातील पार्वती जोगी यांची नियुक्ती. पार्वती जोगी या किन्नर आखाड्याच्या उपाध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुख्यात गुन्हेगाराची कोयता घेऊन दहशत. 12 तासात पोलिसांनी अटक करत गुन्हेगाराची धिंड काढली. गोंदियामध्ये बबईतील लग्न सोहळ्यात 25 लोकांना विषबाधा. गरोदर महिलेसह 8 चिमुकल्यांना विषबाधा झाल्याची माहिती. गोरेगावमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. सोलापूरच्या करमाळ्यातील कोर्टी गावात पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या. पत्नीच्या हत्येनंतर पतीची गळफास घेत आत्महत्या. 4.5 महिन्याच्या चिमुकली समोरच कृत्य. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विरोधात मनसेचं आंदोलन. महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनावर कडक कारवाईची मागणी. पुणे शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना. पालिकेकडून फॉग कॅनॉन मशीनचा वापर सुरू. नागपुरात ओयो हॉटेलमध्ये देहव्यापार चालवणाऱ्या दोघांना अटक तर 2 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. भंडाऱ्याच्या वरठीत रेल्वे पुलाजवळ चिकन विक्रेत्यांकडून पसरवला जातोय कचरा. परिसरातील दुर्गंधीयुक्त वातावरणाकडे स्थानिक ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष. हिंगोलीत कोबीला भाव नसल्यानं उभ्या पिकात शेतकऱ्यानं रोटावेटर फिरवला. कळमनुरी तालुक्यातील सोडे गावात कोबीला भाव नसल्यानं शेतकरी हवालदिल. नागपूर शहरात गेल्या वर्षभरात 17,539 कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया. शहरात मोकाट बेवारस कुत्र्यांची संख्या 1.5 लाखांवर. जलप्रदाय विभागाचा दरवाढ प्रस्ताव नागपूर महापालिका आयुक्तांनी नाकारला. सलग दुसऱ्या वर्षी पाणी दरवाढ होणार नाही. सध्या प्रति 1000 लिटरसाठी 8.99 रुपये दर. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पाचोरा तालुक्यातील होळ जिल्हा परिषद शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या शाळांना रोख धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण. भाजप प्रदेश मंत्री विजय चौधरी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. चौधरींकडून भाजपच्या संघटन पर्व सदस्य नोंदणीचा आढावा. 5.5 लाख सदस्यांचा टप्पा यशस्वी पद्धतीनं संपन्न. जळगावच्या ललित कला भवन इथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं कामगार मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यात कामगारांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासंदर्भात मार्गदर्शन. जळगाव जिल्ह्यातील निलंबित पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्याबाबत हालचाली सुरू. भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची माहिती. चंद्रपूरच्या मूलमधील चितेगावमध्ये वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची कुटुंबियांची मागणी. धुळ्यातील चित्तोड रावेर रस्त्याची दुरवस्था. वारंवार अर्ज करूनही रस्ता दुरुस्त न झाल्यानं ग्रामस्थांकडून रास्ता रोको. आंदोलनामुळे वाहतूक रोखली गेल्यानं पोलिसांकडून काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. पुण्याच्या शिरूरमध्ये महिलेचं मंगळसूत्र चोरलं. घटना सीसीटीव्हीत कैद. पुणे अहिल्यानगर महामार्गावरील फलकेमळा परिसरातील घटना. नागपूरच्या मोरभवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित बस स्थानक उभारणार तर 6 ठिकाणी व्यापारी संकुल होणार. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून विकास कामांचा आढावा. चैत्र एकादशी सोहळ्यासाठी गुरसाळे पिराची कुरोली बंधाऱ्यातून पाणी सोडलं. TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत चंद्रभागा नदीत पाणी सोडलं. उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांची माहिती. चैत्र यात्रेसाठी चंद्रभागा नदीत पाणी सोडावं. TV9 मराठीनं दाखवली होती बातमी. मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर जाणार. डबेवाले आपापल्या गावी ग्रामदैवत कुलदैवतांच्या यात्रेसाठी जाणार. 15 एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत. धुळ्याच्या शिरपूरमधील थाळनेर गावात दारूबंदीसाठी धडक मोर्चा. महिलांकडून ग्रामपंचायत आणि पोलीस मोर्चाने दारूबंदीची मागणी. ठाण्यातील माजीवाडा ब्रिज 5 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंद असणार. मेट्रो स्टेशनमधील विविध कामांसाठी ब्रिज बंद ठेवण्यात आल्याची वाहतूक विभागाची अधिसूचना. पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात तरुणाचा मृतदेह आढळला. दगडखाणीत मृतदेह आढळल्यानं खळबळ. तरुणाची ओळख पटली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पुण्याच्या इंदापुरात नारी शक्तीच्या हस्ते शिवस्तुती पठण. शेकडो महिलांच्या हस्ते मानाच्या कावडीची महाआरती. रेल्वेच्या महसुलात पुण्याची आघाडी. आर्थिक वर्षात पुणे रेल्वेला 2158 कोटींचा महसूल. उद्दिष्टांपेक्षा अधिकचा महसूल मिळवून विभागाची दमदार कामगिरी. पुणे कारागृह शिपाई भरती लेखी परीक्षा आणि राज्यातील विद्यापीठांच्या सत्र परीक्षा एकाच दिवशी परीक्षा आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम. उन्हाचा कडाका वाढल्यानं पीएमपी बसकडे अधिक लक्ष देण्याच्या प्रशासनाच्या सूचना. कामात हलगर्जीपणा आढळून आल्यास कारवाईचा इशारा. मीटरद्वारे पाणीपट्टी लागू करण्यासाठी प्रस्ताव सादर करा. पुणे महापालिका आयुक्तांनी दिल्या पाणीपुरवठा विभागाला सूचना.
पुण्यात ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या नावाखाली एकाला 12 लाखांना फसवलं। ईव्ही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करून त्यातून नफा मिळवून देण्याचा आदेश। सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गेल्या वर्षी क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून बीएमसीची 5 कोटींची कमाई। शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांकडून 5 कोटींहून अधिकचा दंड वसूल। बीएमसीकडून 4 एप्रिलपासून क्लीनअप मार्शल बंद। मुंबईसह कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा। कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। वरळी शिवडी कनेक्टरसाठी आम्हाला रस्त्यावर आणू नका। प्रभादेवी वासियांचा संताप। लाज वाटते आम्हाला महाराष्ट्रीय असल्याची बॅनरबाजी करत संताप व्यक्त। मुंबईवर पाणी संकटाचं सावट। 7ही तलावातील पाणीसाठा एप्रिलच्या सुरुवातीलाच 33%वर। वांद्रे कुर्ला संकुलातील 3 व्यावसायिक भूखंड विक्रीसाठी निघालेल्या निविदांना चांगला प्रतिसाद। 2 भूखंड जपानमधील कंपनीला विकले जाणार, त्यामुळे एमएमआरडीएच्या तिजोरीत 3839 कोटींची भर पडणार। सीईटी कक्षात अपुरं मनुष्यबळ मंजूर। 30 पदांपैकी 10 वर्षात केवळ 13 पदं भरली। विविध परीक्षांच्या आयोजनावर प्रभाव पडणार। दुधातील भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकार नवा कायदा करणार। अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम वाढणार। नवा वक्फ सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी। नव्या वक्फ सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतर। व्हीसीद्वारे जबाब नोंदवण्याची कामराची विनंती पोलिसांनी फेटाळली। जीवाला धोका असल्यानं व्हीसीद्वारे जबाब नोंदवा अशी विनंती कुणाल कामरानं पत्राद्वारे केली होती। कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत मद्रास हायकोर्टाकडून अंतरिम संरक्षण। पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार। हा माझ्या एकट्याचा नाही, 140 कोटी भारतीयांचा सन्मान। मोदींची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीमवर टीका। भारतात आईस्क्रीम, चिप्स, फूड डिलिव्हरी आणि सट्टेबाजीच्या स्टार्टअपवर जास्त लक्ष, तर एआय, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान क्षेत्रावर कमी लक्ष। गोयल यांची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तामिळनाडूच्या रामेश्वरममधील नव्या पंबन ब्रिजचं उद्घाटन। जुना पूल वापरण्यायोग्य नसल्यानं नव्या पुलाची निर्मिती। भारतीय रेल्वेकडून नव्या पंबन पुलाचा व्हिडिओ प्रसिद्ध। अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात जनता रस्त्यावर। अमेरिकन प्रशासनाविरोधात बोस्टनमध्ये हजारो लोक आक्रमक। भोपाळमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या। आत्महत्येपूर्वी पतीनं व्हिडिओ बनवला। आत्महत्येसाठी पत्नी आणि सासरच्यांना धरला जबाबदार। पोलिसांनी मृत पतीचा मोबाईल केला जप्त।